तुम्हाला आणखीन पण चांगले मुद्दे मिळाले असते. तसे मला असं वाटतं मी जे बोलणार आहे तेच बच्चूभाऊ बोलले असते, हे मी तुम्हाला सांगतो. बच्चूभाऊंची भूमिका मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आता प्रवीण भाऊनी कर्जमुक्ती कर्जमाफी या विषयावर जो त्यांनी सत्ताधारी पक्षाने तर प्रस्ताव ठेवला, याच्यात अनेक विषय आहे. मग कर्जमाफीचे कापूस उत्पादक मिशन आहे, जलसंधारण आहे, महाडीबीटी आहे, बळीराजा शेत पानन योजना आहे, नमो शेतकरी सगळ्यावर बोलायचं ठरवलं तर 1-1 तास बोलता येईल सभापती महोदय. परंतु मला असं वाटतं, एक म्हण आहे खेड्यात, 8 रानातली विहीर आणि लबाडाच्या घरातली खीर काही खरी नसते. 8 रानात विहीर आहे सांगायचं आणि लबाडाच्या घरी खीर आहे सांगायचं. आता 8 रानातली विहिरी कधी सापडते भरोसा नाही, आणि लबाडाच्या घरची खीर सुद्धा कधी खायला भेटेल हे सांगता येत नाही सभापती महोदय. आणि म्हणून जे कर्जमाफी कर्जमुक्ती योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माझ्या हातात हे सरकारचं काढलेलं पत्रक आहे, या वर्षीचं 2 जूनला काढलेलं. याच्यात तब्बल 19 अटी आहे सभापती महोदय. म्हणजे एकतर द्यायची घोषणा करायची आणि मिळू नये अशा पद्धतीनं पूर्ण प्रयत्न करायचे सभापती महोदय. आणि म्हणून हा सत्ताधारी पक्षाने जो प्रस्ताव मांडलेला आहे हा फक्त नुसतं शेकी मिरवण्याचा आहे. याच्यातून शेतकऱ्याचा किती फायदा होईल हे मला असं वाटतं कोणीतरी दाव्यासहित सांगावं. खरं तर इथं सभागृहात कृषी मंत्री उपलब्ध असायला पाहिजे, सहकार मंत्री असायला पाहिजे. ज्या सहकार मंत्री आहे, धन्यवाद पाटील साहेब, कृषी मंत्री सुद्धा इथं उपस्थित असण्याची आवश्यकता आहे ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाचाच ठराव आहे. आणि याच्यावेळेस मला असं वाटतं मंत्री, आम्ही वर्तमानपत्रात वाचतो ते मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मंत्र्यांनी उपस्थित असावं, पण इथं सहकार मंत्री आहेत, पण कृषी मंत्री सुद्धा इथं उपस्थित असण्याची आवश्यकता आहे सभापती. पाणी पुरवठ्यावर चर्चा होईल ना, जलजीवन मिशनचे त्यांचे काय हाल आहे त्यांनाच माहिती आहे, ते बोलणार नाही इथं, पण त्यांचे काय हाल आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांच्या विषयावर आपण नंतर बोलू. परंतु या कर्जमाफीच्या बाबतीत ज्या अटी आणि शर्ती सभापती महोदय, मला असं वाटतं 2019ला जी कर्जमाफी झाली होती ती एका थंबवर झाली होती, एका थंबवर. कोणत्याही शेतकऱ्याला बँकेत जावं लागलं नाही, कोणत्याही ठिकाणी त्याला न जाता फक्त एका थंबवर कोणत्याही अटी शर्तीशिवाय 2 लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजींच्या सरकारच्या काळात दिली होती सभापती महोदय. म्हणून असं असताना ही कर्जमाफी जर दिली तर याच्यातल्या जर अटी शर्ती बघितल्या सभापती महोदय, याच्यात जे लिहिलेलं आहे, गावोगाव आम्ही फिरत असताना अनेक शेतकऱ्यांचे निवेदन येतात. सध्या शासन निर्णयानुसार 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाचाच या योजनेत समावेश आहे. 1/4/19च्या आधी जर कोणी कर्ज उचललं असेल किंवा 2019च्या कर्जमाफीत तो असेल तो शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाहीये. प्रवीण भाऊ सांगतो मी, 50,000च त्याला माफ आहे. समजा माझ्यावर 2.5 लाख, सांगतो ना, समजा माझ्यावर 3 लाख कर्ज आहे, तर सभापती महोदय मला 2.5 लाख भरावं लागेल आणि मग मला 50,000. जर माझ्या खिशात 2.5 लाख असेल तर मी 3 लाख रुपये कशाला बाकी ठेवेल. याच्यातल्या अनेक अटी शर्ती जर बघितल्या तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीनं ही योजना आहे. मी तर म्हणेल ही कर्जमाफी नव्हे तर ही कर्ज वसुलीची मोहीम सरकारने या माध्यमातून सुरू ठेवलेली आहे, अशा पद्धतीनं ही योजना आहे. मग हे होत असताना कर्जमाफी 2008ला दिली गेली, 2017ला दिली गेली, 2019ला दिली गेली. या प्रस्तावात असं म्हटलेलं आहे
की पहिल्यांदा कर्जमाफी दिली. मला असं वाटतं 2008च्या कर्जमाफीत तर सभापती महोदय मर्सिडीज सुद्धा माफ झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी 7/12 एखाद्यानी गाडी घेतलेली आहे, मर्सिडीज घेतलेली, ती सुद्धा भाई माफ झाल्या होत्या. एखाद्याची सफारी गाडी ती सुद्धा माफ झाली होती 2000च्या कर्जमाफीत. नंतर सरकारने त्याच्यात सुधारणा केली, काही मर्यादा दिली आणि म्हणून 2017 आणि 2019 2017च्या कर्जमाफीत 1.5 लाख रुपये होते. 2019च्या कर्जमाफीमध्ये 2 लाख होते. आता तुम्हीच मला सांगा, 2017 आणि 2019 महागाई वाढली, सगळे बी बियाणं असेल, खत असेल, मजुरी असेल, सगळे दर वाढले म्हणून 50,000 वाढवले. आता 2019 नंतर जर 2026ला पण कर्जमाफी करणार असू तर मला असं वाटतं ही 2 लाखाची कर्जमाफी तोकडी आहे. बरं, निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत 7/12 करू, कोरा कोरा कोरा, सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री असं बोललेले आहे की या भाषेत बोलले कोरा कोरा कोरा. कुठं कोरा झाला, आता जास्त भोरावं लागला, आणखी त्याच्यावर लिहावं लागू लागलं. आज ह्या 2 लाखाच्या कर्जमाफीचं सरकारने निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू, परंतु आज हा 7/12 सभापती महोदय कोरा झालेला नाही. त्यामुळं जर सरकारला कर्जमाफी करायची तर मला असं वाटतं या जवळपास 19 अटी शर्ती आहे. प्रोत्साहन लाभाला अटी शर्ती आहे, कर्जमुक्तीला अटी शर्ती आहे, OTS ला अटी शर्ती. मला असं वाटतं OTS एकदा झालं ना सभापती महोदय, नंतर कर्ज मिळणं अवघड होतं. हे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काय मी सांगायची गरज नाही. एकदा OTS केलं कर्ज मिळणं अवघड होत असतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून शेतकऱ्यांनी OTS केलं तर उद्या त्याचं नव्याचं जुनं काय, त्याला नवं भेटणार नाही, जुनं त्याचं काय व्हायचं ते होईल, अशा प्रकारे स्थिती होणार आहे. आणि म्हणून ही कर्जमाफी पूर्णपणे सभापती महोदय फसवी आहे. आज या सगळ्याच्यामध्ये मला असं वाटतं जे सरकार आधीच होतं 2022ला गेले त्याच्यावर आता बोलण्याची गरज नाही. सरकार असतं, परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान अजून सुद्धा सभापती महोदय प्रलंबित आहे. सभापती महोदय जी 2000ची योजना होती, 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, ज्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, या योजनेतले अजून 5,975 कोटी रुपये या कर्जमाफीचे अजून देणं बाकी आहे 2017च्या योजनेचे. नंतर 2019ची जी योजना होती, ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, याचे सुद्धा सभापती महोदय अजून 40.30 कोटी रुपये देणं बाकी आहे. थोडक्यात 6,030 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्याचे कर्जमाफीचे या 2 योजनेतले अजून देणं बाकी असताना सरकारने या प्रलंबित कर्जमाफीसाठी फक्त 200 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेलं आहे. जर 6,000 कोटी बाकी आहे 17 आणि 19चे, तर प्रोव्हिजन फक्त 200 कोटी रुपये प्रलंबित कर्जमाफीसाठी सभापती महोदय ठेवलेले आहे. आणि जर हे 6,000 कोटी रुपये 17चे आणि 19चे सरकार कोणाचंही असो, शेवटी शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी एक समजलं पाहिजे. शेतकरी कोणत्या पक्षाचे असतील नाही तर नसतील आपल्याला काही घेणं नाही आहे. शेतकरी काय भाजपचा असला काय, काँग्रेसचा असला काय, शिवसेनेचा असला काय, त्याच्या व्यथा वेगळ्या नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा एकसारख्या आहे. आणि म्हणून जर या 17च्या आणि 19च्या योजनेतले अजून 6,000 कोटी रुपये द्यायचे बाकी, जर याच्यासाठी फक्त 200 कोटी रुपये सरकार ठेवत असेल तर मला असं वाटतं या कर्जमाफीला कोणता अर्थ उरतो हे तुम्हीच मला असं वाटतं सांगण्याची आवश्यकता आहे.